आज आपण 5th स्टँडर्डचा इंग्लिशचा पॅडचा पेपर बघत आहोत. रीड द फॉलोइंग टेबल, डू यू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ए अँड ॲड बिगेन बट कम क्लाउड. इझिली 5 गिव हँड्स हर आय इन इट. मेनी मोर हॉट हाऊ ऑफ वन ओनली आउट. हा जो चार्ट आहे ह्या चार्टनुसार आपल्याला काय बनवायचं आहे, सेंटेन्स बनवायचे. आता आपण याच्यानुसार काय बनवतोय, सेंटेन्स बनवतोय. तर ते जे सेंटेन्स आहे दे वन लेटर वर्ड. आता दे वन लेटर वर्ड आहे. तर जेव्हा हा चार्ट आहे त्यानुसार आय आणि ए टाकणार आहोत. काय टाकणार आहोत, आय आणि ए इक्वल टू करून टाकायचं पहिलं. मग सेकंड जो आहे द लॉंगेस्ट वर्ड. मग तिथं काय आहे, द लॉंगेस्ट वर्ड आहे. मग तो ह्या चार्टमध्ये बघायचं का कशाला मॅच होईल, तो तर इझिलीला मॅच होतो. मग थर्डमध्ये द वर्ड बिगेन विथ एच. हँड आहे. काय आहे, हँड. द वर्ड अँड विथ डब्ल्यू. आता डब्ल्यूपासून कोणता वर्ड्स तयार होतो, नाऊ वर्ड्स तयार होतो. तर मग आपण तिथे नाऊ वर्ड्स तयार ठेवायचा, लिहायचा. बघून घ्यायचा, स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही. एकदा दोनदा बघितल्यानंतर आपण पेपरला परफेक्ट लिहू शकतो. पाचवा आहे तो द नंबर. आता 15 आहे, तिथे काय लिहायचं, 15 लिहायचं. क्वेश्चन फोर्थमध्ये काय, पंक्चर व फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे आपल्याला बघायचे, इथे कॉमा, स्वल्पविराम, क्वेश्चन मार्क हे व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायचं. 2-3 वेळेस पेपरची बघून घ्यायचा, पेपर स्टडी करायचा, लर्न करायचा आणि मगच पेपरला आपण प्रिपेअर झाल्यावरती तो पेपर व्यवस्थित लिहायचा. पहिला प्रश्न काय आहे, डोंट वरी. मग डोंट वरी, डोंटला पहिल्यांदा स्वल्पविराम द्यायचा, म्हणजेच उद्गार उद्गारवाचक द्यायचा, मग स्वल्पविराम द्यायचा. डोंट वरी. परत वरीच्यावरती उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. म्हणजे आपला सेंटेन्स काय होतं, प्रॉपर आपण तिथे मेन्शन केलं जातं. मग आता आपण त्यातलाच काय बघतोय, पहिला बघितला आणि आपण आता त्यातलं सेकंड पण बघत आहोत. सेकंड काय आहे, व्हॉट अ ब्युटिफुल डे. मग काय आता, व्हॉट अ ब्युटिफुल डे. इथे काय आलं, उद्गारवाचक चिन्ह आलं. व्हॉट अ ब्युटिफुल म्हणजे मग आता आपण तिथे ब्युटिफुल डेच्या पुढे उद्गारवाचक द्यायचं. बाकी ते स्वल्पविराम प्रश्नचिन्ह कुठेच द्यायचं नाही. मल्हार वॉज अ फ्रेशमॅन. मल्हार वॉज अ फ्रेशमॅन. मग मल्हार वॉज अ फ्रेशमॅन इथे काय द्यायचं, क्वेश्चन पूर्ण झाला. मग तिथं क्वेश्चन पूर्ण झायचं, डॉट देऊन टाकायचा. मग आय एम सॉरी इथे काय द्यायचा, उद्गारवाचक चिन्ह द्यायचे. इथे व्यवस्थित लिहायचं, बघून घ्यायचं. ओ फ्रेशर मॅन प्लीज लेट मी गो. काय आहे, ओ फ्रेशर मॅन प्लीज लेट मी गो. आता आपण बघत आहोत क्वेश्चन 5. चॉईस एनी वन वर्ड अँड राईट डाऊन 5 रिलेटेड वर्ड फॉर इट. आता याच्यावरती रिलेटेड म्हणजे कम्प्युटर आणि पोस्ट ऑफिसच्या रिलेटेड. आता इथे काय आपण पहिले आता कम्प्युटरच्या वरती घेणार आहे. माऊस, मॉनिटर, म्हणजे आपल्याला जो सोपा वाटेल, जे सोपे वर्ड्स असतील. म्हणजे आता जर कम्प्युटर आपल्याला जर पोस्ट ऑफिसवरती माहीत नाही, कम्प्युटरवरती तर आपल्या सर्वांना माहीत असतं. मग कम्प्युटरचे 5 पार्ट कोणते पण 5 पार्ट्स तिथे मेन्शन करायचे. जसे मी पेपरमध्ये तुम्हाला लिहूनच दिलेले आहे ते तुम्ही ते बघून व्यवस्थित लिहा. माऊस, मॉनिटर, कीबोर्ड आणि CPU हे तुम्ही व्यवस्थित बघायचे, स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही. क्वेश्चन 6 काय, राईट द वर्ड्स फॉर द पिक्चर गिवन इन द नेक्स्ट अँड कम्प्लिटेड द पॅरेग्राफ. आता आपल्याला एक पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफमधून आपण पूर्ण तो व्यवस्थित लिहायचा. पॅरेग्राफमध्ये सेंटेन्स बनवायचे 1 ते 5 मध्ये आणि त्या पॅरेग्राफमध्ये वाचून व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न होता तो व्यवस्थित आणि प्रॉपर लिहायचा. कुठेच तिथं मिस्टेक होता कामा नाही, कारण इंग्लिशच्या पेपरमध्ये जास्त प्रमाणावर स्पेलिंग मिस्टेक होती. मग स्पेलिंग मिस्टेक झाली म्हणजे आपले मार्क काय होता, कट होता. म्हणून अशी चुकी करायची नाही. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा अजून सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील, अजून नवीन पेपर पण बघायला भेटतील. काही पाहिजे असेल तर तसं कमेंट्समध्ये सांगत चला. सिलेबसचे पण व्हिडिओ बघायला भेटतील. आता आपण बघत आहोत क्वेश्चन 7. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट डाऊन 5 यू कॅन सी इट. बघा आता त्यांनी काय दिलेलं, एक पिक्चर असेल तुम्हाला दिलेला तिथे पेपरमध्ये आणि त्या पिक्चरवर ना तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे आहे. जसे काय मी तुम्हाला 2 बनवून दिलेलेच आहेत, त्यातले तुम्ही पिक्चरचं ऑब्झर्व करायचं आणि तिथे ते मेन्शन करायचे. आता पहिलं काय दिलेलं आहे, पहिलं त्यातलं तुम्हाला पहिलं आहे स्मॉल गर्ल गिव फूड ऑफ बर्ड्स. त्यातलं सेकंड आहे शी इज व्हेरी हॅप्पी. शी इज अ व्हेरी हॅप्पी. तिथे तुम्हाला पिक्चर दिलेलं असेल. आता यातलंच आपण क्वेश्चन 8 बघत आहोत. क्वेश्चन 8 काय आहे,
completed the following dialogue using the word in the bracket. काय आहे in the ब्रॅकेट, म्हणजे आपल्याला हा 8वा क्वेश्चन दिला आहे तो ब्रॅकेटमध्ये त्यांनी आपल्याला तिथे नावं दिलेली आहे. मग आपल्याला हा डायलॉग तयार करायचा, डायलॉग रायटिंग तयार करायची. पण डायलॉग रायटिंग जी हे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे याच्यापासून आपण तयार करणार आहोत. मग पहिले ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, वेलकम, बुक, सजेस्ट आणि वॉन्ट, बरोबर. मग आता याच्यापासून आपण काय तयार करणार, हे जे वर्ड्स आहे ते आपण डायलॉग रायटिंगमध्ये टाकत चालायचे. आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपण एखाद्या गर्ल्सचं नाव घेऊ शकतो, या टीचरवरती घेऊ शकतो. मग आता आपण इथे निहा लिहिलेलं आहे. निहा, आय वॉन्ट टू रिलेटेड दिस इज बुक्स अँड टेक न्यू वन्स. निहाने तिथे लिहिले. मग टीचर काय म्हणतं, ओके विच बुक्स डू यू वॉन्ट. निहा म्हणती, आय कॅन्ट थिंक ऑफ एनी प्लेस. सजेस्ट अ बुक्स, तिथे काय दिलेले, सजेस्ट अ बुक्स. जसे ते ब्रॅकेटमध्ये नावं दिलेले तेच आपण या डायलॉग रायटिंगमध्ये टाकत आहोत. त्याच्याखाली तुम्हाला अंडरलाईन करायची. टीचर, टीचर ट्राय एन्जॉयड इट इज व्हेरी मच. निहा, ओके आय ट्राय थँक्स. टीचर, यू आर वेलकम. टीचर काय म्हणता लास्टला, यू आर वेलकम. वेलकम नावाखाली अंडरलाईन करायची, म्हणजे कसं आपण ते ब्रॅकेटमधले नावं घेतलेले आहेत ते व्यवस्थितपणे आपल्याला त्या डायलॉगमध्ये दिसतील. त्याच्यासाठी काळजीपूर्वक त्याची स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही, बघून घ्यायचा, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. आपण त्याच्यावरती अभ्यास केल्यावरती पेपरला स्पेलिंग मिस्टेक होत नाही आणि पेपर खूप सोपा आहे. अभ्यास केल्यानंतर पेपर सोपा जात असतो. क्वेश्चन 9th, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्क्रिप्ट द प्लेस. दिस इज अ गार्डन, चिल्ड्रन आर प्लेइंग, अ बॉय इज क्लॅम्पिंग. आता इथे काय दिलेलं आहे, गार्डन, प्लेइंग, बॉय. याच्याखाली मी अंडरलाईन केलेली आहे. मग तुम्ही पण तुम्हाला 100% शुअर जर यावरती पेपरवरती स्टडी करून गेल्यानंतर असाच महिन्याचा पेपर तुम्हाला आल्यावरती तुम्ही पण असेच अंडरलाईन तिथे मेन्शन करायची. अ गर्ल इज स्लिप डाऊन द स्लाईड, दे आर द एन्जॉईंग. बघा बरं, गार्डन, प्लेइंग, बॉय, एन्जॉईंग हे वर्ड जे टाकले आहे त्याच्याखाली एक तर अंडरलाईन टाकायची किंवा डॉट डॉट टाकायची. आता आपण क्वेश्चन 10 बघत आहोत. क्वेश्चन 10 बघत आहोत. इमॅजिन समर ऑन सारा इज युअर फ्रेंड, राईट अ बर्थडे मॅसेज टू द हिम हर, यू मे ऑल्सो क्रेडिट अ टू बर्थडे फॉर युअर फ्रेंडली. आता बघा जो आहे तो बड्डेविषयी इथे आपल्याला मेसेज करायचा आहे. मग आपण आपल्या फ्रेंड्सला मेसेज करत आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हा बघायचा आणि त्याच्यावरती स्टडी करून जायचं. तर तुम्हाला त्या फ्रेंडला व्हिजिटिंग देताना किंवा बड्डे विश करताना कशा प्रकारे करशाल, तर त्यावेळेस तुम्ही ग्रेटिंग कार्ड, तिला पहिल्यांदा तुम्ही काय देणार, ग्रेटिंग कार्ड, विश बर्थडे म्हणजे तुम्ही तिला बर्थडे विश करतात. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर खूप सोप्या पद्धतीने जाईल. आणि इंग्लिशच्या पेपरसाठी ऑल ऑफ यू स्टुडंटला बेस्ट लक. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.